ही वसुली नाही, हा थेट दहशतवाद. हॅलो, अरे काय तो जशी तुझी बायको घेते तसा अरे आई म्हणजे घातला ते देऊन लायकी नाही तर काय लोन घेतो का बायका पोरांना बसव ना भीक मागायला. नाहीतर असंही बायकोला छान दिसती तुझी, पाठव तिला माझ्याकडं. आणि पाठवायची गरज नाही, तुझ्या बायको फेमस करणार आहे. तुझ्या बायकोचे असले भारी फोटो बनवलेत ना, अख्ख्या खानदानाला पाठवणार आहे आज. आणि तुला रूम खालीच करायला लावतो. तुझ्या मालकाचाही नंबर भेटलाय, त्याची काही आता ते बघ फोन लावून. तुझ्या आई लय हाऊस आहे ना तुझ्या बायकोला कार वापरायची, ती क्रेडिट करतोय माराचा. पुण्यात महिलेला अश्लील शिवीगाळ, बदनामी आणि तिचे पती यामुळे गेलेले नैराश्यात. पुण्यात घडलेला हा प्रकार ऐकून अंगावर अक्षरशः शहारे येतात. कारण इथे कर्ज वसुली नाही, इथे सुरू आहे थेट मानसिक अत्याचार आणि मानहानीचा खेळ. तक्रारदार महिला एक सामान्य नागरिक. 1 वर्षापूर्वी RBL बँक आणि बजाज फायनान्सर मार्फत फक्त 40,000 रुपयांचं क्रेडिट कार्ड घेतलं. आर्थिक अडचण आली, 6 ते 7 महिने हप्ते थकले, पण त्या पळून गेल्या नाही. दिवाळी 2025 पासून त्यांनी पुन्हा हप्ते भरायला सुरुवात केली. जबाबदारी घेतली, पैसे भरले, पण त्यांना काय मिळालं? मदत, समजून घेणं नाही. मिळाला तो फक्त छळ, अपमान आणि अमानुष वागणूक. वाढत्या व्याजामुळे थकबाकी थेट 58,000वर पोहोचली. 23,000 भरल्यानंतरही अजून 35,000 बाकी. म्हणजे तुम्ही पैसे भरा तरीही तुम्हाला सोडलं जाणार नाही. आणि मग सुरू झाला खरा भयावह अध्याय. फेब्रुवारी 2026 हप्ता थकताच फोनचा अक्षरशः स्फोट झाला. वारंवार फोन सुरू झाले, पण हे फोन नव्हते, हे होते धमक्यांचे हल्ले, शिवीगाळाचा पाऊस आणि मानसिक छळाची परिसीमा. जरी हप्ता उशिरा भरायचा असेल तरी त्या महिलेला जी भाषा वापरून शिवीगाळ करण्यात आली ती इतकी घाणेरडी, इतकी अश्लील होती की ऐकणाऱ्यालाही लाज वाटेल. युवराज आणि अविनाश पवार नावाचे एजंट वारंवार फोन करून एकच इशारा देत होते, आत्ताच पैसे भरा नाहीतर परिणाम भोगाल. हा कायदेशीर व्यवहार आहे का की थेट गुंडगिरी? तक्रारदार महिलेने कस्टमर केअर कडे तक्रार केली, पण काहीच फरक पडला नाही. उलट छळ आणखीन वाढला. म्हणजे सिस्टीमही मूक आणि एजंटही मोकाट. पण इथेच थांबलं नाही. या एजंटनी थेट त्या महिलेच्या पतीला फोन केला आणि त्यांच्या पत्नीबद्दल इतक्या खालच्या पातळीची घाणेरडी भाषा वापरली की कोणत्याही माणसाचा आत्मसन्मान चिरडला जाईल. हे सगळं ऐकून त्या महिलेचे पती थेट नैराश्यात गेले. हा फक्त आर्थिक प्रश्न राहिलेला नाहीये, हा आता एका कुटुंबाच्या मानसिक आयुष्याचा प्रश्न बनलेला आहे. इतकंच नाही, शेजारच्यांनाही फोन झाले. तक्रारदार महिलेने तुमचे कागदपत्र दिलेले आहे क्रेडिट कार्डसाठी, अशी खोटी माहिती पसरवली गेली. हा वसुलीचा प्रकार कोणता आहे? हा तर खरं तर बदनाम करण्याचा कट आहे. बिल्डिंग मधील इतरांनाही कॉल करून धमक्या, म्हणजे पैसे वसूल करण्यासाठी आता समाजात मानहानी. हा छळ नाही, हा थेट दहशतवाद आहे. सर्व कॉल रेकॉर्डिंग आता पुराव्यासह उपलब्ध आहे आणि प्रकरण पोहोचलं आहे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन, कात्रज पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत. पण प्रश्न आता फक्त एका महिलेचा नाहीये. प्रश्न आहे, सामान्य माणूस या देशात सुरक्षित आहे का? आर्थिक अडचण असणं गुन्हा आहे का? की बँका आणि त्यांचे एजंट आता कायद्याच्या वर गेले आहेत? आज ही तक्रारदार महिला, उद्या तुमच्या घरात कोणी असेल. आता जर कारवाई झाली नाही तर प्रत्येक सामान्य नागरिकाला हा छळ सहन करावा लागणार आहे. आता वेळ आली आहे आवाज उठवण्याची. आता वेळ आली आहे कठोर कारवाईची, नाही तर वसुलीच्या नावाखाली चालणार हा दहशतवादीचा खेळ थांबणार नाही आणि पुढचा बळी कोण हे सांगता येणार नाही. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक.